आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं विघ्नेश्वरं गोदरं ग्रामे राञ्जनसंस्थितं गणपतिं कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान. तदेव लग्नौ सुदिनन्तदेव ताराबलं चन्द्रबलन्तदेव विद्याबलं दैवबलन्तदेव लक्ष्मीपते तिङ्गिरियुगं स्मरामि शुभमङ्गल सावधान. आदित्यला आणि मला बांधणारा शेवटचा दुवा सुद्धा आता तुटला. एकाच आयुष्यात किती चढ उतार येतात. ज्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्यासाठी गळफास झालं होतं त्याच्याच नावाचं मंगळसूत्र पुन्हा एकदा घातलंय मी, तेही राजी खुशीने. आई कालकाही आजवर तुझी कृपा होतीस, पण आता इथून पुढे मागे जे काही घडलंय ते सगळं विसरून मी पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय. सगळं सुखरूप पार पडू दे. सुंदरी, सॉरी मी नंतर येतो. अरे नाही झालंय माझं, ये. सॉरी. बोलायचं होतं तू. बोल ना तू. नाही, तूच खोलीत आलास, मला वाटलं तुला काही बोलायचं असेल म्हणून विचारलं. हा, ऍक्च्युली थँक्यू म्हणायचं होतं तुला. सुंदरी, मला माहिती आहे की तू हे लग्न माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही केलंस, तर सावीला तिचे खरे बाबा मिळावेत, तिने आनंदाने राहावं, हॅप्पी राहावं म्हणून केलेस. आणि हे सगळं करत असताना तुला किती सॅक्रिफायसेस करावे लागले असतील हे मी निश्चित समजू शकतो सुंदरी. मी फक्त एवढंच सांगेन की मी तुझे ते सॅक्रिफायसेस वाया नाही जाऊन देणार. मलाही खात्री आहे यावेळी तू अपेक्षा भंग करणार नाहीस. माहित नाही का, पण यावेळी माझा तुझ्यावर विश्वास आहे.
माणसाचे डोळे उघडले की तो पुन्हा चुकीच्या मार्गाला नाही लागत. आणि अजून एक बोलायचं होतं सुंदरी. हे बघ, मला माहितीये की आपण दोघं नवरा बायको म्हणून नात्यात अडकलो असलो तरी आपल्यामध्ये तसं नवरा बायकोचं नातं नाहीये. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुला माझ्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाहीये. माझ्यासाठी खूप काही केलंयस तू, अनुसाठी खूप काही केलंयस आणि सावीसाठी तर आजही करतेस. मी तुझ्यासाठी एवढंच करू शकतो की मी तुला आज प्रॉमिस करतो की माझे पूर्ण प्रयत्न करेन की आपल्या दोघांमध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण व्हावं. आपल्या दोघांना जर एकत्र संसार करायचा आहे, एकत्र जर आयुष्य काढायचं आहे, तर ऍटलिस्ट आपल्यामध्ये मैत्रीचं नातं असावं. मी बाहेर आणि माझा विश्वास आहे सुंदरी, एक दिवस तू माझी मैत्री स्वीकारशील. हे काय बाबा, तू बाहेर का झोपलायस? चल ना बाबा. साऊबाळ काय ना, मला आत झोपता नाही येणार, तू जा. का? आधी तर झोपायचंच तू. साऊबाळ कसं सांगू मी तुला, तेव्हा मी या सगळ्या गोष्टी करायचो ते फक्त सुंदरीला त्रास द्यायला. पण आज जेव्हा मला जाणीव झाली की मी किती चुकलोय, तर मला स्वतःचीच लाज वाटते. बाबा बोल ना काहीतरी.